सध्या समाजाला लागलेली सगळ्यात मोठी कीड म्हणजे भ्रष्टाचार। भारतीय जनता पक्ष हा पक्ष स्वतःला भ्रष्टाचार विरोधी झेंडा फडकवणारा म्हणून मानतो। ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी ठाम भूमिका घेऊन भाजपने सत्तेत प्रवेश केला होता। जनतेच्या मनात ही अपेक्षा निर्माण झाली की आता देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येईल, व्यवस्था पारदर्शक होईल आणि प्रामाणिकपणाला प्रतिष्ठा मिळेल। परंतु वास्तव वेगळं दिसतं। भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा जरी ठळकपणे केली जात असली तरी विविध राज्यांमध्ये आणि केंद्रात भाजपच्या सत्ता काळात अनेक वादग्रस्त प्रकरणं उघडकीस आली आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर त्यांच्या उद्योग समूहाशी निगडित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित समृद्धी महामार्ग प्रकल्पात नातेवाईकांच्या नावे जमीन खरेदी केल्याचा वाद निर्माण झाला होता। त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर ॲक्सिस बँकेतील व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। गिरीश महाजन यांच्यावर विविध प्रकरणात गैरव्यवहार आणि दबाव टाकल्याचे आरोप झाले आहेत। माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा आर्थिक गैरव्यवहाराचे सावट राहिले। आता ही सगळी प्रकरणे नक्की आहे तरी काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार भांडूपमधील सुमारे 600 कुटुंबांच्या घरांच्या खालील जमिनीची मालकी रहिवाशांकडे असून ती जमीन शिरोडकर नावाच्या व्यक्तीस विकली गेली आहे आणि शेवटी अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही घरे पाडण्यात आली। त्याशिवाय गडकरी कुटुंबाशी संबंधित इथेनॉल, रस्ते, टोल क्षेत्रातील असंख्य कंपन्यांतून लाभ घेतला गेला असून टोल मधील पैसा आयडियल कंपनी मार्फत थेट त्यांच्या मुलांच्या कंपनीकडे वळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। मुंबई नागपूर प्रकल्पात म्हैसकर कुटुंबाची प्रोजेक्ट कंपनी व निखिल गडकरी यांचा थेट संबंध दिसतो, ज्यामुळे मुंबई एंट्री पॉइंट्स आणि नागपूर रिंग रोडच्या कंत्राटात गडकरी कुटुंबाला फायदा झाल्याचे आरोप आहे। बेला गावातील 2 वीज प्रकल्पांपैकी एक बुडवण्यात आला, तर मानस ॲग्रो कंपनीच्या नावाने सारंग गडकरी यांनी घेतलेले कर्ज मुद्दाम बुडवून पांढरा पैसा लुटल्याचा आरोप दमानिया करतात। पुढे त्यांनी सांगितलं की सारंग गडकरी यांनी घेतलेली कंपनी निखिल गडकरीच्या कंपनीत मिसळून 29A चे उल्लंघन केले असून त्यामुळे नितीन गडकरींनी ऑफिस ऑफ प्रॉफिट केल्याचं स्पष्ट होतं आणि त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल। दमानिया यांनी 108 कंपन्या, 278 गुंतवणूकदार या स्वरूपाच्या एक संपूर्ण सिरीज काढणार असल्याचं जाहीर केलं। गडकरींचा पापाचा घडा भरलाय अशी कठोर टीका त्यांनी केली आहे। ईडीने मला समन्स पाठवावे जेणेकरून सर्व कागदपत्र त्यांच्या समोर सादर करता येतील अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली गेली आहे। पण ज्यांच्याकडे दमानिया यांनी विनंती केली आहे त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत। 4 महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत म्हटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी समृद्धी महामार्गाच्या कामातून मोठा मलिदा खाल्ला असून या प्रकल्पात तब्बल 15,000 कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झालेला आहे। या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच 50 खोके एकदम ओके कार्यक्रम राबवून शिवसेना फोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। सुरुवातीला 55,000 कोटींचा असलेला हा प्रकल्प शेवटी 70,000 कोटींवर गेला, तर भाईंदर बोगद्यात 3,000 कोटींचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टात सिद्ध झाल्याचं ते म्हणाले। त्यामुळे सरकारने तात्काळ या प्रकल्पाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून किती पैसा कुठे गेला, शेतकऱ्यांना व ठेकेदारांना किती दिले गेले, झाडाच्या लागवडीवर किती खर्च झाला आणि आता टोलच्या नावाने किती पैसे उकळले जात आहे याचा संपूर्ण हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार समृद्धी हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून तो भ्रष्टाचाराचा महामार्ग ठरला असून सरकारकडे नैतिकता तर श्वेतपत्रिका जाहीर करून हा सर्व कट उघड करावा। बरं, फक्त मुख्यमंत्रीच नाही तर त्यांच्या पत्नीवर सुद्धा ही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते। काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून ॲक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता। याचिकाकर्ता मोहनीश जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की ॲक्सिस बँकेत मोठ्या हुद्द्यावर असल्यानं बँकेला झुकतं माप देऊन राज्यातील पोलीस आणि संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेत वळवली गेली। या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना आर्थिक तोटा सहन करावा लागल्याचं त्यांनी याचिकेत सांगितलं होतं। तथापि कार्यालयाच्या मतानुसार मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासूनच ॲक्सिस बँकेकडे केंद्रीय विद्यालय, नगर विकास, मुंबई पोलीस, धर्मादाय आयुक्त यांसारख्या अनेक विभागांची खाती असून पोलीस वेतन सुद्धा वर्षानुवर्ष ॲक्सिस बँकेमार्फत दिलं जात होतं। तसेच SRAच्या दैनंदिन कामकाजासाठी सर्व प्रशासकीय अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची गरज नसते असेही स्पष्ट झालं होतं।
चौथं प्रकरण आहे गिरीश महाजन यांचं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 4 महिन्यांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप करत म्हटलं होतं की महाजन हे फडणवीस मंत्रिमंडळातील सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत आणि त्यांचे कार्यालय अभिषेक कौल नावाच्या बिल्डरच्या हातात आहे. कौल यांच्या फोनशिवाय महाजन कोणतीही फाईल मंजूर करत नाहीत आणि 300-350 पेक्षा जास्त फाईलचे व्यवहार कौल हाताळतो. यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन व भविष्यासाठी संवेदनशील असलेले आपत्ती व्यवस्थापन खात्याचे काम प्रभावित होत असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यांनी पुढे आरोप केला की गिरीश महाजन फक्त आपल्या फायद्यासाठी पक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात आणि भाजप व एकनाथ शिंदे गटाचा पक्ष फोडण्याचा अजेंडा राबवण्यासाठी ही परिस्थिती वापरली जाते. राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाजनांच्या भ्रष्टाचारामुळे राज्यातील नैतिकतेला धक्का बसतो आणि सरकारने त्यांच्याबाबत योग्य ती कारवाई करणं आवश्यक आहे. तथापि फडणवीस यांच्याकडे याची माहिती असूनही कारवाई होणार नाही असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. 5वं नाव आहे पंकजा मुंडे यांचं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पंकजा मुंडे महिला आणि बाल विकास मंत्री होत्या. पंकजा मुंडे यांच्या अखत्यारीत असणाऱ्या मंत्रालयाकडून अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना पौष्टिक खाऊ तसेच शालेय उपयोगाच्या वस्तू देखील दिल्या जात होत्या. कंत्राट यामध्ये अनियमितता तसंच गैरव्यवहार झाल्याचा ठपका पंकजा मुंडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये 206 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचंही बोललं जातं. FDAने तेव्हा नगर जिल्ह्यामध्ये कारवाई करत चिक्की ताब्यात घेण्यात आली होती. ही चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचं तपासात समोर आलं होतं. या संदर्भात संदीप अहिरे या व्यक्तीने जनहित याचिका देखील सादर केली होती. मात्र कालांतराने संदीप अहिरे आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकरणाकडे लक्ष दिलं नाही. 6वं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं. नागपूर येथे पत्रकार परिषदेत सूरज तातोडे आणि ॲडव्होकेट सतीश उके यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सूरज तातोडे यांनी सांगितलं की बावनकुळे यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांना मासिक सुमारे 25,000 रुपयांचा पगार मिळत होता आणि रस्त्याच्या कंत्राटदार कंपन्यांकडून कोट्यावधींच्या रकमेची वसुली व हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानुसार जवळपास 100 कोटी रुपयांची वसुली झाली. त्याचबरोबर त्याचा आधार घेत बावनकुळे यांनी त्यांच्या नावावर असलेल्या रामदास पेठ, नोएडा येथील फ्लॅट, शेती, ट्रक, लक्झरी वाहन आणि अन्य संपत्ती जबरदस्तीने खरेदी करून दाखवली. या प्रकरणात बावनकुळे यांच्या संबंधित लोकांकडून धमक्याही दिल्या जात असल्याचा दावा तातोडे यांनी केला. ॲडव्होकेट सतीश उके यांनी सांगितलं की बावनकुळे यांनी मंत्रिपदावर असताना कंत्राटी कंपन्यांना फायदा पोहोचून हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली असून त्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आहेत आणि त्यांच्यावर तातडीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र बावनकुळे यांनी हे सर्व आरोप खोटे दाखवत असल्याचं सांगून 50 कोटींचा दावा दाखल करण्याची माहिती दिली आहे. तसंच उके यांनी काही राजकीय संदर्भही उपस्थित केले, ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप मोदी विरोधी वक्तव्यांचे वाद यांचा समावेश आहे आणि त्यांच्यावरून बावनकुळे यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित शिफारस व पत्रचार केले असल्याचा उल्लेख केलाय. आता या सगळ्या गोष्टी बघता हे स्पष्ट होतं की महाराष्ट्रातील राजकारणात भ्रष्टाचाराची सावली बराच काळ पसरली आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.